Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the name of Lord Jesus Christ this morning. प्रभू येशू ख्रिस्ता नावात मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. या रविवारच्या भक्ती सभेमध्ये आपण जे एकत्रित जमले आहोत ते आपण देवाची भक्ती आराधना करणार आहोत, त्याची स्तुती करणार आहोत, कारण की तो सर्व गौरव घेण्यासाठी योग्य असा परमेश्वर आहे. हालेलुया. चला आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण सुरुवात प्रार्थनेने करणार आहोत आणि देवाची स्तुती करणार आहोत. Yes. Hallelujah. Hallelujah. Yes, Lord. Oh येशू, हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद प्रभू येशू. आम्हाला सुंदरचा दिवस दाखवलास म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू. आमच्या भक्ती सभेचा ताबा तू घे प्रभू येशू. तू आमच्या घरामध्ये उतरून ये प्रभू येशू. आम्ही प्रत्येक जण जेथे कुठे आहोत प्रभू येशू, तू आमच्यामध्ये उतरून ये प्रभू येशू. आणि तुझ्या अभिषेकाने तुझ्या सामर्थ्याने आमच्या प्रत्येकाला भर अशी प्रार्थना करतो आमच्या राजा. होय प्रभू, जे वचन तू आमच्यासाठी पाठवले ते आम्हाला समजण्यासाठी मदत कर प्रभू येशू. ते तू आशीर्वादित कर प्रभू येशू. आणि प्रभू येशू, तू आमच्यासाठी आज बोल अशी प्रार्थना करतो. इथून पुढची सर्व वेळ काळ तुझ्या हातात समर्पित करून ही प्रार्थना विनंती येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. आमेन. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. आज आपण देवाची स्तुती करणार आहोत, त्याचं नाव उंचावूया आणि आपण काही गीते गाणार आहोत. येशूच्या नावाचा धन्यवाद करणार आहोत, कारण की त्याचं नाव हे सर्व मान महिमा गौरव घेण्यासाठी योग्य आहे. हालेलुया. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. बीमारी से, गरीबी से, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम. Yes Lord. यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे. उस नाम से, जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे. जिस नाम से ये जमाना झुके, उस नाम को सलाम करे. जिस नाम में
नाम में है बंदगी, यीशु है वो नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, 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 सबसे ऊंचा है, सबसे ऊंचा है, सबसे ऊंचा है. हालेलुया, हालेलुया. हो येशू, येशूचं नाव हे सर्वात उंच आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. हो येशू, त्याच्या नावामध्ये आपल्याला आरोग्य मिळतं, त्याच्या नावामध्ये आपल्याला आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतं, आपल्या पापांची क्षमा त्याने त्याच्या नावामध्ये आपल्याला दिली आहे. हो येशू, तुझं नाव हे सर्वात उंच आहे. येशू, मृत्यूच्या खाचेतून काढले मला, काढले मला, काढले मला, 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 खडकावर सापिले मला, येशू, 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 आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे, येशू, येशू, त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला, येशू, 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 सायासाठी माझ्या कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं, सायासाठी माझ्या कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं, सायासाठी, कोणीच नव्हतं, सायासाठी माझ्या कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं, तारिले त्याने मजला, येशू, 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 तारिले त्याने मजला, येशू, 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 आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे, येशू, येशू, त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला, येशू, 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 मृत्यूच्या खाचेतून काढले मला, काढले मला, हो येशू, मृत्यूच्या खाचेतून तुझ्या कारणासाठी तुझे आभार मानतो येशू. Yes, Lord. मृत्यूच्या खाचेतून काढले मला, काढले मला, काढले मला, मृत्यूच्या खाचेतून काढले मला, काढले मला, काढले मला, खडकावर स्थापिले मला, येशू, 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 खडकावर स्थापिले मला, येशू, 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 आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे, येशू, येशू, त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला, येशू, 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 येशू,
तुझं नाव आहे सर्वात उंच आहे येशू. आम्हाला त्या नावामध्ये शांती मिळते प्रभू येशू. आमच्या पापाच्या क्षमा मिळते प्रभू येशू. आम्हासाठी नाव पित्याने दिले आहे येशू. येशूचं नाव. हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा. आम्हाला तुझे नाव दिलायस म्हणून तुझे आभार मानतो आमच्या देवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, स्तुती, स्तुती. धन्यवाद प्रभू, धन्यवाद आमच्या स्वर्गातील पित्या. तू आम्हाला येशूचं नाव दिलाय म्हणून तुझे आभार मानतो. आमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आम्हाला त्या नावामध्ये मिळतात प्रभू. हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद देवा, धन्यवाद आमच्या राजा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने त्याला अतिउच्च केलं आणि सर्व नाव श्रेष्ठ नाव हे त्याला देण्यात आलं. ह्यात तू हा की वर आकाशात खाली पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा हा येशूच्या नावाने टेकला जावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद आमचे प्रभू, धन्यवाद आमचे राजा. हालेलुया. आम्ही तुझ्यावर प्रीती करतो, तुझ्यावर प्रेम करतो प्रभू. आणि आम्ही तुला म्हणतो प्रभू येशू की तुझं नाव हे सर्वात उंच आहे. तुझं नाव हे सर्व मान, महिमा, सामर्थ्य, गौरव घेण्यासाठी योग्य असं नाव आहे. हो येशू, आम्ही तुझ्या समोर नतमस्तक होतो आणि आम्ही तुला उंचावतो प्रभू येशू. कारण की आमच्या जीवनामध्ये तू उंचावला जाऊ दे असं तू कर प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया आमच्या राजा. येस लॉर्ड, हालेलुया. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय. चाहे तुमको दिल से गाहे ये गीत मिल के तेरे नाम यीशु नाम की जय. चाहे तुमको दिल से गाहे ये गीत मिल के तेरे नाम येशू नाम की जय. जिस नाम में है जिंदगी वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी वो नाम है यीशु मसीह. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय. हो येशू. हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा. येशू नाम, आम्ही तुझं नाव उंचावतो येशू. येशू नाम, येशू नाम की जय. यीशु नाम में मिलती है क्षमा. यीशु नाम में मिलती है शिफा. यीशु नाम में मिलती है कृपा. यीशु नाम में करना दुआ. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम
की जय. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम. तुझं नाव मी उचलतो येशू. हो येशू. येस लॉर्ड. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम. चला आपण आपले हात त्या स्वर्गीय सिंहासनाकडे करूया. नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम. आम्ही तुझं नाव उचलतो येशू. येशू नाम की जय. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम की जय हो. स्तुति धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. हो प्रभू येशू. आम्ही तुझं नाव उचलतो आमच्या राजा. हालेलुया, हालेलुया. येशू नाम की जय हो. हो प्रभू येशू. तुझं नाव हे सर्वात उंच आहे प्रभू येशू. तुझ्या नावासमान दुसरं काहीच नाही प्रभू येशू. हो प्रभू येशू. The name of the Lord is a strong tower. The righteous runs into it and he will be saved. परमेश्वराचं नाव हे भक्कम दुर्ग आहे. नीतिमान त्यामध्ये धावत जातो आणि त्याचं तारण होतं. हो येशू. आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं नाव तो आमच्यासाठी दिलंस म्हणून तुझे उपकार मानतो. धन्यवाद आमच्या स्वर्गातील पिता. हालेलुया, हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. चला आपण जे पण परिस्थितीमधून आज जात असलो येशूचं नाव आपण कबूल करूया आणि येशूच्या नावाबद्दल सामर्थ्य आपण स्वीकारूया. कारण की येशूचं नाव हे फक्त एकाच असं नाव आहे ज्यामध्ये आपल्या सर्व प्रार्थनेचं आपल्याला उत्तर मिळतं. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. येशूच्या नावाचा आपण धन्यवाद करूया. हो येशू. आम्ही तुझे आभार मानतो. या जीवनासाठी तुझे आभार मानतो. सर्व चांगल्या गोष्टींसाठी तुझे आभार मानतो. आम्हाला तू प्रभू येशू आमच्या नागपुरामध्ये श्वास दिलास म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. तू आम्हाला जिवंताच्या भूमीवर प्रभू येशू आशीर्वादित केलास म्हणून तुझे उपकार मानतो येशू. हालेलुया, हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. जे वचन तुमच्यासाठी पाठवलं आहे ते आम्हाला समजण्यासाठी मदत कर आणि त्याप्रमाणे तू आम्हाला आचरण करण्यासाठी मदत कर. पवित्र आत्मा तू ये आणि तू आमच्या बरोबर बोल. आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात तू स्पर्श कर अशी प्रार्थना करतो. इथून पुढची वेळ का तू असं समर्पित करून ही प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणतो आहे. आमेन. हालेलुया. आज सकाळी पुन्हा एक वार आपल्या सगळ्यांचं या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये स्वागत आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण ज्या विषयाला सुरुवात केलेली आहे की जे ख्रिस्त सेवेतील सहकारी आहे त्यांची भूमिका काय आहे, त्यांचा सहभाग किती महत्वाचा आहे आणि जे ख्रिस्त सेवेतील सहकारी आहेत ते त्यांची सेवा आशीर्वाद करतो. आणि म्हणूनच करिंथकरास पहिले पत्र याच्या 15वा अध्याय आणि 58व्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे की म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. वचनामध्ये म्हटलं आहे की प्रभूच्या कामात सर्वदा अधिक तत्पर असा. तत्परतेने प्रभूची सेवा करा. आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की तुमचे श्रम व्यर्थ नाही. जे काही श्रम, जे काही परिश्रम तुम्ही ख्रिस्त सेवेसाठी करत आहात, देवाच्या राज्यासाठी करत आहात, तुमचे श्रम वाया जाणार नाही. त्या श्रमाचं फळ निश्चित अर्थानं परमेश्वर तुम्हाला देणार. आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिले की कशा प्रकारे देवाच्या राज्यामध्ये एक संघ भावना आहे किंवा एकत्रित येणं आहे. एक ज्याला असं म्हणूया की सर्वजण एकत्र मिळून काम करतात, सर्वजण एकत्र मिळून देवाच्या राज्यासाठी श्रम करतात. आणि आपण पाहिलं उदाहरणार्थ की ज्याप्रमाणे फुटबॉलची टीम आहे की त्यामध्ये कुणी एकच नाही, परंतु बॉल जो आहे तो त्या
गोल पर्यंत घेऊन जाणे किंवा गोल मारण्यापर्यंत एक सांघिक कार्य किंवा एक जबाबदारी, एक खेळ आपल्याला पाहायला मिळतो की जिथे सर्वजण एकत्र येतात आणि आपल्या संघासाठी ते विजयश्री खेचून आणतात. आणि तुम्ही आणि मी आपण यासाठीच आहोत की आपण सर्वजण एकत्र ऐक्याने यावं, कारण देवाचं वचन सांगतं की बंधूंनी ऐक्याने एकत्र आलं किती चांगलं आहे. ते परमेश्वराने आशीर्वाद देण्याचं ठरवलं. आणि ज्या वेळेला तुम्ही आणि मी आपण एकत्र येतो, देवाच्या राज्याचा विचार करतो, देवाच्या राज्यामध्ये आपण सेवा करतो, परिश्रम घेतो, देव आमच्या श्रमाचं फळ आम्हाला देणार. ज्या वेळेला त्याचं गौरी आगमन होईल त्यावेळेला तर निश्चित अर्थानं आम्हाला त्याचं प्रतिफळ तो देईलच, परंतु या पृथ्वीवर असतानाही आमच्या श्रमाचं फळ, आमच्या सेवेचं फळ परमेश्वर आमच्या प्रत्येकाला देणार आहे. आणि आज सकाळी आपण मागच्या आठवड्यामध्ये आपण मोशेच्या जीवनासंबंधाने पाहिलं की जे ख्रिस्त सेवेतील सहकारी आहेत ते जोखीम पत्करतात किंवा ते रिस्क घेतात. आणि मोशेच्या आईवडिलांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं, मोशेची बहीण, त्यानंतर देवाच्या वचनामधून आपण पाहिलं की ज्या सुईणी होत्या शिप्रा आणि पुआ यांनी देखील जोखीम पत्करली. त्याबरोबरच जुन्या काळातली आणखी काय उदाहरणं आपण पाहिली की एलियाच्या काळामध्ये ओबद्या होता की त्याने जोखीम पत्करली. एवढंच नाही तर यहोशुआच्या काळामध्ये एक राहाब नावाची जी स्त्री होती तिने देखील जोखीम पत्करली आणि तिने हेराचा विश्वासाने स्वीकार केला. आणि ज्यांनी ज्यांनी जोखीम पत्करली परमेश्वरानं त्याचं प्रतिफळ त्यांना दिलं, त्यांच्या सेवा कार्याचं प्रतिफळ देवानं त्यांना दिलं. एवढंच नाही तर आपण पाहिलं की जे ख्रिस्त सेवेतील सहकारी आहेत ते त्याग करण्यासाठी तयार असतात, ते त्याग करतात. आई वडिलांनी आपल्या लेकराचा त्याग केला, मोशेचा त्याग केला किंवा त्याला देऊन टाकलं. ज्या वेळेला फारोच्या कन्येनं मोशे बाळ लहान होता तोपर्यंत त्याला दूध पाजण्यासाठी किंवा त्याला वाढवण्यासाठी त्याच्या आईकडे दिलं, परंतु वेळ आली की ज्या वेळेला आईला आपलं जे मुलं आहे ते पुन्हा त्या कन्येकडे किंवा त्या मुलीकडे देणं भाग पडलं किंवा तिनं ते दिलं, तिनं ते आनंदाने दिलं किंवा सेवेसाठी तिनं त्याग केला. ज्यावेळेला एक देवाचा मनुष्य तयार होतो त्यावेळेला अनेक लोक एकत्र येतात की जे जोखीम पत्करतात. एवढंच नाही तर ते काही ना काही त्याग करतात आणि त्याच्यामुळेच देवाचं सेवा कार्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकतर्फी असत नाही, त्याग हा दोनही बाजूंनी आहे. देवाच्या सेवेसाठी लोकांनी केलेला त्याग आहे, एवढंच नाही तर स्वतः जे देवाच्या सेवेत आहेत त्यांनीही केलेला त्याग आहे. आणि मोशेच्या बाबतीतच आपण पाहतो की मोशेच्या कुटुंबियांनी तर त्याग केला किंवा ते देऊन टाकलं ते लेकरू, परंतु मोशेनं देखील इब्री लोकासपत्र याच्या 10व्या अध्यायामध्ये, इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 24वा वचन असं म्हणतं की मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र बनविण्याचे विश्वासाने नाकारले. वचन 25, पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भरता विश्वासाने मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखे त्याने धीर धरला. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की मोशेनं देखील देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणं हे त्याने पसंत करून घेतलं. ज्यावेळेला आपण देवाची सेवा म्हणतो, ख्रिस्त सेवेतील आमचा सहभाग म्हणतो, ख्रिस्तासाठी असलेले आमचे परिश्रम म्हणतो, त्यावेळेला दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. जो देवाचं सेवक घडवण्यासाठी इतरांनी केलेला त्याग आहे, इतरांनी पत्करलेली जोखीम आहे, त्याबरोबरच स्वतः जे देवाच्या सेवेत आहेत त्यांनी देखील जोखीम पत्करली किंवा त्यांनी देखील त्याग केलेला, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. या ठिकाणी फारोच्या राजवाड्यामध्ये मोशे वाढत असताना सर्व ज्या मिस्री विद्या आहेत, कला आहेत, याच्यामध्ये तो पारंगत होता, निष्णात होता. एक ज्याला असं म्हणूया की मानाचं स्थान होतं. पण देवाचं वचन सांगतं की मोशेनं एक चांगली निवड केली की पापाचं क्षणिक किंवा थोड्या वेळासाठी असणारं जे काही सुख आहे ते भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सहन करणं हे त्याने पसंत करून घेतलं. ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सहन करणं, ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सहन करणं हे त्याने पसंत करून घेतलं. आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे
की त्याचं प्रतिफळ परमेश्वर देवानं मोशेला दिलं. आज ज्यांनी ज्यांनी देवाच्या सेवेसाठी त्याग केलेला आहे, ज्यांनी देवाच्या सेवेसाठी जे समर्पण केलेलं आहे, त्या प्रत्येक समर्पणाची नोंद देवाकडे आहे आणि देव त्याचं प्रतिफळ देणार आहे. निश्चित अर्थानं तुम्ही जे काही देवाच्या सेवेसाठी समर्पण केलेलं आहे, या समर्पणाचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार. निश्चित अर्थानं तो देईल. अनेक उदाहरणं देवाच्या वचनामधून आपल्याला सांगता येतात. ज्यावेळेला अब्राहमान सर्व गणगोत त्यानं सोडलं, आपलं घरदार सोडलं आणि विश्वासानं तो गेला, त्यावेळेला परमेश्वरानं त्याच्या सेवेचा मानसन्मान केला, त्याच्या विश्वासाचा आदर केला. परमेश्वर देवाने अब्राहमाला सर्व बाबतीमध्ये संपन्न केलं, सर्व बाबतीमध्ये देवाने त्याला समृद्ध केलं, परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. देवाच्या वचनामध्ये आपण असे अनेक उदाहरणं पाहतो की जिथे परमेश्वराने त्याच्या सेवकांचा सन्मान केलेला आहे. आज सकाळी आपण पाहत आहोत या ख्रिस्त सेवेतील जे सहकार्य आहेत, त्यांची जी भूमिका आहे, या संबंधाचे आणखी काही देवाच्या वचनामधून आपण मार्गदर्शन पाहत आहोत की जिथे ते जोखीम पत्करतात, एवढंच नाही तर ते त्याग करतात. देवाच्या सेवेतले जे सहकार्य आहेत ते त्याग करणारे आहेत, ते त्याग करणारे आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला सेवेमध्ये सहकार्य करणाऱ्या काही स्त्रिया होत्या. देवाचं वचन सांगते की त्या आपल्या पैशा अडक्याने येशूची सेवा करत होत्या. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी त्यांच्याकडे जे होतं ते त्यांनी देण्याकरता किंवा जे काही पैसे होते ते देण्याकरता त्यांनी ते त्यागपूर्ण दिलं किंवा ती त्यांनी सेवा समजली. एवढंच नाही तर प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेला प्रेषित सेवा कार्य करत आहेत, त्यावेळेला अनेक विश्वासदारांनी त्यांचा जो काही पैसा अडका आहे तो सेवेसाठी दिला आणि त्यांनी सेवेमध्ये त्यांचं जे काही सहकार्य आहे ते त्यांनी केलं. देवाच्या वचनामध्ये आपण वाचतो संत पावलाने ज्यावेळेला शिकवण दिली, त्यावेळेला त्यांनी सांगितले की मासिदोनियातले ज्या मंडळ्या आहेत त्यांनी आपल्या बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये किंवा संकटाच्या काळामध्ये देखील त्यांनी औदार्यपूर्ण देणं दिलं आणि सेवेला त्यांनी सहकार्य केला. आणि म्हणूनच पुढे फिलिप्पीकराच्या पत्राच्या 4 अध्यायात असं म्हणतो की माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवानं पुरवेल. ज्या वेळेला तुम्ही सेवेसाठी त्याग केलाय, तुम्ही सेवेसाठी समर्पण केलंय, त्यावेळेला देवानं तुमचं समर्पण पाहिलंय, देवानं तुमचं विश्वास पण पाहिला आहे आणि देव हे अभिवचन देत आहे की तुमच्या सर्व गरजा तो ख्रिस्त येशूमध्ये गौरवानं पुरवणार आहेत. आणि आज सकाळी देवाचं सेवक त्यांनी मला तुम्हाला सांगायचं आहे की या सर्व 4-5 महिन्याच्या काळामध्ये अनेक जण आहेत जे विश्वासाने जे काही देवाप्रती असले त्यांचा विश्वास आहे तो देण्याद्वारे ते व्यक्त करत आहेत आणि त्यांनी प्रभूचं जे काही दशांश आहे तो देणं त्यांनी बंद केलेलं नाही. आणि मला आनंद वाटतो अशा काही माझ्या भावांसाठी, माझ्या बहिणींसाठी की जे देवाशी विश्वासू आहेत. या कठीण काळामधून जात असताना देखील ते परमेश्वराशी विश्वास आहे. देवाचं वचन सांगतं की माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवानं पुरवेल. जे ख्रिस्त सेवेतील सहकार्य आहेत ते जोखीम पत्करतात. ख्रिस्त सेवेतील जे सहकार्य आहेत ते त्याग करतात. एवढंच नाही तर जे ख्रिस्त सेवेमधील सहकार्य आहेत ते देवाच्या कार्याबद्दल आनंद करतात, एकत्र आनंद करतात. खूप महत्वाचं आहे, एक सत्य आहे आणि खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची सेवा यार्देन नदी तीरी होती आणि तो लोकांना पश्चातापासाठी पाण्याचा बाप्तिस्मा देत होता, अशा वेळेला योहानाचे काही शिष्य आले आणि त्यांनी सांगितलं की सगळे लोक आहेत ते त्याच्याकडेच जातात, म्हणजे ते प्रभू येशू ख्रिस्ताकडेच जातात. आणि त्यावेळेला योहानाने त्यांना उत्तर दिलं की त्याची वृद्धी हो आणि माझा ऱ्हास हो. की प्रभू येशू ख्रिस्तासाठी तो मार्ग तयार करण्यासाठी आला, तो अरण्यात घोषणा करण्याची वाणी म्हणून तो आला. आणि ज्या वेळेला येशूचं सेवा कार्य आलं त्यावेळेला योहानाने ते स्वीकारलं की आता प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि जरी त्याच्या शिष्यांनी म्हटलं की सर्वजण त्याच्याकडे जातात, त्यावेळेला त्याने सांगितलं की त्याची वृद्धी हो आणि माझा ऱ्हास हो. की देवाच्या सेवा कार्यामध्ये जी ही गोष्ट खूप महत्वाची आहे की एकत्र आनंद करणं, एकत्र आनंद करणं. संत पावलाने देखील करिंथीतील मंडळीला शिकवण देताना त्याने सांगितलं एक पेरतो आणि एक कापणी करतो यासाठी की दोघांनीही एकत्र आनंद करावा, एकत्र आनंद करावा, दोघांनी एकत्र आनंद करावा. आणि जे ख्रिस्त सेवेतील सहकारी आहेत ते आनंद करण्याचं ते ठरवतात, ते आनंद करतात, ते एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत. ख्रिस्त सेवेतील जे सहकारी आहेत ते एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत, तर ते
एकमेकांच्या सेवेमध्ये आनंद करतात. आणि आज सकाळी या संदर्भामध्ये एक चांगलं उदाहरण आपण प्रेषितांच्या कृत्यामधून पाहणार आहोत. प्रेषितांची कृत्याचा 9वा अध्याय. प्रेषितांची कृत्याचा 9वा अध्याय. याचा 9वा अध्याय आणि 26 आणि 27 ही दोन वचन. मग तो यरूशलेमेत आला आणि शिष्यांबरोबर मिळण्या मिसळण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु हा शिष्य असा त्याचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. तेव्हा बर्नबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याचबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिश्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले, हे सर्व त्याने त्यांना सांगितले. प्रेषितांची कृत्य असा 9वा अध्याय आणि 26 आणि 27 या वचनामध्ये आम्हाला एक सेवा पाहायला मिळते की जी बर्नबाची सेवा आहे. आणि या बर्नबाच्या सेवेमध्ये बर्नबाने जो पूर्वीचा जो शाऊल पण आताचा जो पाऊल आहे याला सेवेमध्ये उभं करणं किंवा सेवेमध्ये सहकार्य करण्यासाठी पुष्कळ मदत घेतली. त्याला देवाच्या राज्यामध्ये उभं करण्यासाठी एक जोखीम पत्करली, त्याने मदत केली. प्रेषितांच्या कृत्याच्या 9व्या अध्यायात आपण सुरुवातीला पाहतो की शाऊलाचा पालट झाला, शाऊलाचं पाऊल झाला किंवा त्याने प्रभू येशू ख्रिस्ता स्वीकार केला, त्याने प्रार्थना केली, त्याला पवित्र आत्मा मिळाला, त्याने बाप्तिस्मा घेतला. आणि आता 26व्या वचनामध्ये म्हटलं आहे की तो यरुशलेमेत आला, कारण सुरुवातीला तो दिमिश्काच्या वाटेवर होता आणि देवाने त्याला दर्शन दिलं. आता तो यरुशलेमेत आला आणि शिष्यांबरोबर मिळण्या मिसळण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु हा शिष्य असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. कारण शाऊलाचा जो पास्ट आहे किंवा शाऊल कोण होता हे त्यांना माहित होतं. आणि त्याच्यामुळं ते त्याला घाबरत होते. त्यांना माहित नव्हतं की शाऊलाच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे, शाऊलाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. अशा वेळेला कोणीतरी शाऊलाबद्दल बोलणं खूप महत्वाचं होतं. शाऊलाचं जे परिवर्तन आहे ते लोकांना सांगणं खूप महत्वाचं होतं. शाऊलाच्या जीवनामध्ये झालेला बदल तत्कालीन मंडळांना सांगणं खूप महत्वाचं होतं किंवा विश्वासार्हांना सांगणं खूप महत्वाचं होतं. आणि या ठिकाणी ही जी काही सेवा आहे ती बर्नबाने केली. वचन सांगतं 27वं वचन. तेव्हा बर्नबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्यावर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिश्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले, हे सर्व त्याने त्यांना सांगितले. आता इथे शाऊलाबद्दलची जी साक्ष आहे ती बर्नबा सांगत आहे की त्याला प्रभूचं दर्शन झालं, प्रभूने कशी त्याची भेट घेतली. कुणीतरी शाऊलासाठी जोखीम घेतली आणि हा जोखीम पत्करणारा जो होता तो बर्नबा होता. की त्याने शाऊलाबद्दल सांगितलं की या व्यक्तीचं परिवर्तन झालेलं आहे. ही व्यक्ती पूर्वी अंधकारात होती, आता ती प्रकाशात आहे. हा जो माणूस आहे हा पूर्वी मंडळाचा छळ करणारा होता, परंतु आता तो तसा नाही, आता तो बदललेला आहे, आता त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. बर्नबाने ती जोखीम पत्करली. एवढंच नाही तर बर्नबाने त्याला शिष्यांमध्ये आणलं, बर्नबाने त्याच्या सेवेबद्दल सांगितलं आणि बर्नबाने त्याला त्या ठिकाणी सेवेसाठी उभं केलं. आणि ही सेवा खूप महत्वाची आहे. कोणाला तरी आम्ही सेवेमध्ये उभं करणं खूप महत्वाचं. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की ज्यावेळेला सुरुवातीला 1990 मध्ये ज्यावेळेला माझं तारण झालं आणि त्यावेळेला माझे जे पाळक साहेब आहेत त्यांनी सेवेमध्ये मला उभं करण्यासाठी पुष्कळ मदत केली. त्यांनी जसं आहे तसं माझा स्वीकार केला. त्यांनी देवाच्या वचनाचं शिक्षण मला दिलं. एवढंच नाही तर देवाची सेवा करण्याची संधी त्यांनी मला दिली. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच आज या सर्व 25 वर्षापेक्षा अधिक काळपर्यंत आम्ही देवाची सेवा करू शकलो. बर्नबाची सेवा मी खूप महत्वाची समजतो की जिथे त्याने शाऊलाला सेवेमध्ये त्याने उभं केलं, सेवेमध्ये त्याने महत्व दिलं. आणि पुढे जाऊन आपण पाहतो की शाऊलाची सेवा अधिक आशीर्वादित आणि आशीर्वादित. सेवेतलं सहकार्य खूप महत्वाचं. आमच्यासाठी प्रार्थना करणारे लोक महत्वाचे आहेत.
आम्हाला मदत करणारे लोक आमच्यासाठी महत्वाचे आहे. आणि निश्चितच जे काही आपण करतो ते देवाच्या राज्यासाठी आपण करतो. या वचनामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो की त्यांनी यरुशलेममधल्या शिष्यांना बर्नबाने शाऊलाची ओळख करून दिली. एवढंच नाही तर 11वा अध्यायामध्ये बर्नबाविषयी सांगितलेलं आहे. 11वा अध्याय 22, 23 आणि 24 ही 3 वचने 25 पर्यंत. त्यांच्याविषयीचे वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले. प्रेषितांची कृत्ये 11वा अध्याय 21, 22, 23, 24. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्या बरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळाले. त्यांच्याविषयी वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले. तेव्हा त्यांनी बर्नबाला अंतुखियास पाठविले. तो तेथे पोहोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. नंतर तो शाऊलाचा शोध करावयास तारसास गेला. त्यांचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंतुखियास आणले. मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकांना शिकविले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंतुखियात मिळाले. इथे बर्नबाची सेवेबद्दल आज आपण विचार करत आहोत की ख्रिस्त सेवेतील हा जो काही सहकार्य आहे त्याची जी भूमिका आपण पाहतो की शाऊलाला तर त्याने यरुशलेममध्ये शिष्यांशी ओळख करून दिली. एवढंच नाही तर आता या ठिकाणी बर्नबाविषयी म्हटलं आहे 24व्या वचनामध्ये की तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तो चांगला मनुष्य होता. देवाचं वचन किंवा पवित्र आत्मा त्याच्याविषयी साक्ष देत आहे की बर्नबा चांगला मनुष्य होता. हा चांगला मनुष्य होता. आज आमची समाजामध्ये साक्ष काय? आज फक्त आमच्या बरोबरचे असणारे लोकच आम्हाला चांगलं म्हणतात की सगळे लोक आम्हाला चांगलं म्हणत आहेत? आमची समाजामध्ये साक्ष खूप महत्वाची आहे. या वचनामध्ये म्हटलं आहे की तो चांगला मनुष्य होता. तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्ण होता. पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती होता. विश्वासाचा व्यक्ती होता. आणि असा जो विश्वासाचा व्यक्ती आहे, पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे, त्याने देवाच्या राज्यामध्ये परिश्रम घेतले. आणि पुढच्या वचनामध्ये म्हटलं आहे की तो शाऊलाचा शोध करायला तारसास गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युकियास आणले. सुरुवातीला शाऊलाला त्यांनी यरुशलेममध्ये नेलं. त्याच्यानंतर तो तारसामध्ये गेला आणि तिथून तार्स शहरामधून आता पुन्हा तो अंत्युकिया या ठिकाणी आला. त्याने शाऊलाचा शोध घेतला. शाऊल कुठे आहे त्याने पाहिले. काही वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला देवाच्या वचनापर्यंत आणतो आणि कालांतराने त्याचं थोडे दिवस तो येतो, वचनामध्ये वाढतो, त्याच्यानंतर तो निघून जातो आणि आम्हाला काही समजत नाही. पण या वचनामध्ये ज्यावेळेस मी बर्नबाची सेवा पाहतो की त्याने शाऊलाचा शोध घेतला, पुन्हा जाऊन त्याने शाऊलाची भेट घेतली आणि शाऊलाला त्याने सेवेमध्ये पुन्हा अंत्युकिया या ठिकाणी त्याने आणले. ख्रिस्त सेवेतील जे सहकार्य आहेत ते आपली सेवा अर्धवट सोडत नाही. ते त्यांचं कार्य पूर्ण करतात. ते देवाच्या राज्याला उपयोगी असे आहेत. ते देवाचं वचन सांगतं की तो चांगला मनुष्य होता, पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने तो पूर्ण होता. त्याने शाऊलाला मध्येच सोडून दिलं नाही, तर त्याने शाऊलाला त्याचा शोध घेतला आणि त्याला अंत्युकिया या ठिकाणी आणले. त्याचा शोध घेतला. आणि एवढंच नाही तर रोम येथील मंडळ लिहिताना पाऊल देखील अशाच एका व्यक्तीचा उल्लेख करत आहे. रोमकरास पत्र या ठिकाणी पाऊल ज्या वेळेला तो असं लोकांना त्या पत्रामधून सांगत आहे की त्याने आमचा शोध केला, आम्ही सापडेपर्यंत आमचा शोध केला, त्याने आम्हाला शोधलं आणि देवाच्या राज्यामध्ये येण्यासाठी मदत केली. असे अनेक त्याचे जे लोक आहेत जे संत पाऊल त्यांच्याविषयी लिहितो आपल्या पत्रांमध्ये की दुसऱ्या तिमोथेयाचा पहिला अध्याय आणि 16 वचन या ठिकाणी तो अनेसिफेराबद्दल सांगत आहे. दुसरे तिमोथेयाचा पहिला अध्याय 16 वचन की अनेसिफेराच्या घरावर प्रभू दया करो, कारण त्याने वारंवार माझे समाधान केले
आणि त्याला माझ्या बेडीची लाज वाटली नाही, तर तो रोम शहरात असताना त्याने श्रम घेऊन मी सापडेपर्यंत माझा शोध केला. वचन 18. प्रभू करो आणि त्या दिवशी त्याला प्रभूपासून दया मिळो. आणि इफिसात कितीतरी प्रकारे त्याने सेवा केली हे तुला चांगले माहित आहे. संत पाऊल तिमोथेला पत्र लिहितो आणि या पत्रामध्ये तो विशेष करून अनिसिफराचा उल्लेख करतो. तो असं म्हणतो की रोम शहरात असताना त्याने श्रम घेऊन मी सापडेपर्यंत माझा शोध केला. या सुरुवातीच्या शतकातल्या मंडळीबद्दल आपल्याला एक चांगली गोष्ट पाहायला मिळते की त्यांनी शेवटपर्यंत परिश्रम घेतले. त्यांनी त्यांची सेवा अर्धवट सोडली नाही, तर त्यांनी देवाच्या राज्यामध्ये श्रम केले. बर्नबाने पाऊलाचा शोध घेतला. पाऊलाला त्याने अंतुकियामध्ये आणले. पुढे आपण पाहतो की त्यांचा एकत्र प्रवास सुरू झाला. एकत्र त्यांची पाऊल आणि बर्नबा यांची सेवा आपण पाहतो की पाऊल बर्नबा हा पाऊलाबरोबर राहिला आणि त्याने या देवाच्या राज्याच्या वाढीसाठी एक महत्वाची भूमिका त्याने निभावली. आमची भूमिका खूप महत्वाची आहे. ख्रिस्त सेवेतले जे आम्ही सहकारी आहोत, आमची भूमिका खूप महत्वाची आहे. बर्नबाच्या सेवेविषयी मी पाहतो की त्याने पाऊलाला देवाच्या राज्यामध्ये त्याने उभं केलं. देवाच्या सेवेसाठी त्याने उभं केलं. पाऊलाबद्दल त्याने जोखीम पत्करली. एवढंच नाही तर त्याने त्याला असं म्हणूया की देवाच्या राज्यामध्ये त्याला उभं केलं. आणि पुढं आता पाऊल देखील तेच करत आहे. त्याने तिमोथेला लिहिलेल्या पत्रामध्ये त्याचे जे सहकारी आहेत, या सहकार्यांबद्दल त्याने इतरांना सांगितलं की कशा प्रकारे तिमोथेने त्याची सेवा केलेली आहे. फिलिप्पीकरास पत्र याचा दुसरा अध्याय, फिलिप्पीकरास पत्र याचा दुसरा अध्याय 19 ते 22. तुमच्या संबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तिमोथेला मी तुम्हाकडे लवकर पाठवीन, अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे. तुमच्या बाबी संबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात. पण त्याचे शील तुम्हाला माहित आहे की जसा मुलगा बापाची सेवा करतो, तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्या बरोबर सेवा केली आहे. या ठिकाणी पाऊल तिमोथेविषयी असं लिहितो की जसा मुलगा बापाची सेवा करतो, तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्या बरोबर सेवा केली आहे. तिमोथेबद्दल तो असं म्हणतो की जसा मुलगा बापाची सेवा करतो, तशी त्याने माझी सेवा केली. थोडं जुन्या काळातलं उदाहरण जर आपण पाहिलं तर मोशे बरोबर यहोशवा आहे की जवळजवळ या अरण्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये सुरुवातीपासून आपण पाहतो की यहोशवा मोशे बरोबर राहिला. ज्या वेळेला मोशे पर्वतावर प्रार्थनेसाठी गेला, पर्वताच्या पायथ्याशी यहोशवा असलेलं पाहायला मिळतं. ज्या वेळेला मोशे निवास मंडपामध्ये आहे, त्यावेळेला निवास मंडपाच्या दाराशी यहोशवा थांबलेला आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेला अमालेकाबरोबर युद्ध आहे, त्यावेळेला अहरोन आणि हूर हे मोशेचे हात ज्यावेळेला त्यांनी उंचावलेले आहेत, अशा वेळेला यहोशवा त्या ठिकाणी युद्ध करत आहे. आणि प्रत्येक वेळेला आपण पाहतो की यहोशवा मोशे बरोबर राहिला आणि मोशे बरोबर त्याने सेवा कार्यामध्ये मदत केली. आणि त्याचं प्रतिफळ परमेश्वर देवाने त्याला दिलं की ज्या वेळेला मोशेची वेळ संपली किंवा त्याची जी काही सेवेची वेळ आहे ती आता समाप्त झाली, त्यावेळेला परमेश्वर देवाने यहोशवाला मोशेच्या जागी पुढारी म्हणून त्याने नेमले. सेवा कार्यातले सहकारी महत्वाचे आहेत, जे शेवटपर्यंत सेवा करणार आहेत. तिमोथे पाऊलाची सेवा करणार आहे आणि तो असं म्हणतो की ज्याप्रमाणे मुलगा बापाची सेवा करतो, त्याप्रमाणे ख्रिस्त सेवा तो असं म्हणत आहे की सुवार्तेसाठी माझ्या बरोबर त्याने सेवा केलेली आहे. त्याच अध्यायामध्ये फिलिप्पीकरास पत्राच्या या दुसऱ्या अध्यायामध्ये पाऊल एपफ्रतीत याचं उदाहरण देतो आणि तो असं म्हणतो की या 3 वचनामध्ये की कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला. तो असं म्हणतो की ख्रिस्त सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला. ख्रिस्त सेवेसाठी, ख्रिस्ताची सेवा. आज सकाळी आपण या विषयावर विचार करत आहोत. ख्रिस्त सेवेमध्ये असलेली माझी भूमिका काय आहे आणि ती किती महत्वाची आहे. ख्रिस्त सेवेमध्ये, देवाच्या राज्यामध्ये माझी भूमिका काय आहे. देवाच्या राज्यामध्ये मी फक्त माझं तारण झालं
माझ्या पापांची क्षमा झाली एवढंच पुरेसं नाही, तर जे सत्य मला समजलेलं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवणं, देवाच्या सेवा कार्यामध्ये मदत करणं ही माझी जबाबदारी आहे. ही माझी जबाबदारी आहे. आणि आज आपण या विषयावर पाहत आहोत. मागच्या आठवड्यामध्ये आपण मोशीच्या जीवनाविषयी पाहिलं. आज आपण पाऊलाचे जे सहकारी आहेत त्यांच्याविषयी आपण पाहत आहोत की कशा प्रकारे पाऊलाचे जे सुवार्तेतले जे सुवार्ता कार्यातले जे सहकार्य आहेत त्यांनी किती त्याग केलेला आहे. एवढंच नाही तर कशा प्रकारे त्यांनी जोखीम पत्करली. या प्रेषितांच्या कृत्याच्या 16व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की जिथे यासोनाच्या घरावर लोकांनी हल्ला केला, कारण यासोनाने पाऊलाला आपल्या घरामध्ये घेतलं होतं आणि लोकांनी येऊन त्या तिथे दंगल माजवली. इफिस या ठिकाणी असलेली जी दंगल आहे की जिथे यासोनाच्या घरावर त्यांनी हल्ला चढवला, कारण पाऊला त्याने आपल्या घरामध्ये स्थान दिलं. वेळोवेळी आपण पाहतो की असे अनेक लोक आहेत की ज्यांनी सुवार्तेसाठी आपला जीव धोक्यात घातला. सुवार्तेसाठी त्यांनी एक प्रकारची जोखीम पत्करली. आणि म्हणूनच हे जे काही सेवा कार्य आहे, देवाचं वचन आहे, आमच्यापर्यंत आलेलं आहे. आणि आज सकाळी मला असं म्हणायचं आहे की ख्रिस्त सेवेसाठी आपली भूमिका नेमकी काय आहे. मी काय करतो देवाच्या सेवा कार्यासाठी, माझी भूमिका काय आहे. आमचं पाचारण वेगळं वेगळं असेल. एकाच प्रकारचं पाचारण कदाचित सर्वांना असेल. सर्वच काही पाळक नाही, सर्व सुवार्थिक, शिक्षक, संदेष्टे, प्रेषित असं नाही. परंतु प्रत्येकाला देवानं सेवा दिलेली आहे आणि ती सेवा आपण एका चांगल्या कारभाराप्रमाणे उपयोगामध्ये आणायची आहे. ख्रिस्त सेवेमध्ये माझा सहभाग काय आहे. मी देवाचं राज्य वाढण्यासाठी मदत करत आहे का, की देवाच्या वचनामध्ये ज्याप्रमाणे पाऊल म्हणतो की जे फुगल आणि हर्बगनेस आहेत ते माझ्यापासून फुटले आहेत, ते काहीतरी चुकीचं शिक्षण देत आहेत, ते सेवा सोडलेली आहे, किंवा देमास आहे त्याला ऐहिक सुख प्राप्त असल्यामुळं तो मला सोडून गेलेला आहे. अशा प्रकारे आम्ही आहोत की आम्ही देवाच्या राज्याला उपयोगी पडणारे आहोत. विचार करूया सकाळी आपण. आमच्या अगोदर पुष्कळ उदाहरण आहे. देवाचं वचन सांगतं प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. तुम्हाला माहित आहे की तुम्ही जे श्रम घेतात ते व्यर्थ नाहीत. त्याचं प्रतिफळ तुम्हाला निश्चित अर्थानं मिळणार आहे. सेवेचं प्रतिफळ निश्चित अर्थानं मिळणार आहे. ज्याप्रमाणे देवाने त्या ज्या 2 सुईणी आहेत त्यांना आशीर्वाद केलं, देवाने जी मिरियम आहे तिला देखील परमेश्वर देवानं आशीर्वाद केलं, रहाब आहे तिला देवानं आशीर्वाद केलं, यहोशवाला देवानं आशीर्वादित केलं. ज्या प्रत्येकाचा सेवा कार्यामध्ये सहभाग होता त्या प्रत्येकाला देवानं आशीर्वाद केलं. माझं जीवन देवाच्या राज्यासाठी आशीर्वाद आहे का. मी देवाच्या राज्यासाठी आशीर्वाद व्हावं यासाठी काही प्रयत्न करत आहे का. मी जोखीम पत्करत आहे का. मी काही त्याग करत आहे का. देवाचं राज्य ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला मला खरंच आनंद होत आहे का. ज्याप्रमाणे योहान असं म्हणतो की वराच्या येण्यामुळं जो त्याचा सोबती आहे त्याला आनंद होतो, त्याच्या मित्राला आनंद होतो, वराच्या मित्राला आनंद होतो, तो असं म्हणतो. देवाचं राज्य वाढतं त्यावेळेला मला आनंद होतो का. बर्नबाने पाऊलाच्या सेवेत पाऊलाला उभं केलं, पण पुढं प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला बर्नबाचं नाव जास्त पाहायला मिळत नाही. पाऊलाची सेवा आम्हाला पाहायला मिळते. मग असं जरी झालं तरी आम्ही आनंद करायला तयार आहोत का. आमचं नाव महत्वाचं आहे की देवाचं राज्य महत्वाचं आहे. आमच्या सहकार्याची भूमिका महत्वाची आहे की देवाचं राज्य वाढतं हे महत्वाचं आहे. जुन्या करारामध्ये एक चांगलं उदाहरण आपल्याला पाहता येईल की आम्ही कशा प्रकारे होऊ नये की जिथे दावीद आणि शाऊल आहे की ज्या वेळेला देवाने दावीदाला गल्ल्यातावर विजय दिला त्याच्याच राज्यासाठी, शाऊलाचं जे राज्य आहे किंवा इस्रायलचा तो राजा होता, पण अशा वेळेला शाऊलाच्या मनामध्ये एक प्रकारचा दाविदाबद्दल द्वेष निर्माण झाला आणि त्याने दाविदाला मारण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला. ज्या वेळेला देवाचं राज्य वाढतं त्यावेळेला देवाच्या राज्यामध्ये आम्हाला विजयावर विजय मिळतात, त्यावेळेला आमच्या मनामध्ये कशा प्रकारची भावना आहे खूप महत्वाचा आहे. ख्रिस्त सेवेमधले आपण जे सहकारी आहोत, या कठीण काळामधून आपण जात असताना एकमेकांसाठी प्रार्थना करणं, एकमेकांना उत्तेजन देणं खूप महत्वाचं आहे.
एकमेकांसाठी प्रार्थना करणं, कारण आपण सर्वजण देवाच्या राज्यामध्ये एकत्र आहोत. देवाची सेवा आपल्याला परमेश्वरांची दिली आहे, त्यानुसार आपण कार्य करत आहोत. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जे ख्रिस्त सेवेतले सहकारी आहेत ते जोखीम पत्करणारे आहेत. ख्रिस्त सेवेतले जे सहकारी आहेत ते त्याग करणारे आहेत. ख्रिस्त सेवेतले जे सहकारी आहेत ते देवाच्या राज्यामध्ये एकत्र आनंद करणारे आहेत. एकत्र आनंद करणारे आहेत. ज्यावेळेला देवाचं राज्य वाढतं त्यावेळेला आम्ही आनंदित होणं गरजेचं आहे. ज्यावेळेला सेवा वाढते त्यावेळेला आम्ही आनंदित होण्याचं ठरवलं पाहिजे. आम्ही आनंदाने देवाची सेवा केली पाहिजे. आम्ही त्याच्यामध्ये जे पेरणारे आहेत, जे कापणी करणार, त्यांनी एकत्र आनंद केला पाहिजे. यासाठी देवाचं राज्य आमची भूमिका खूप महत्वाची आहे. देवाच्या राज्यामध्ये आमची भूमिका खूप महत्वाची आहे. जुन्या करामध्ये एक चांगलं उदाहरण आपल्याला मर्दखायाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं की ज्याने यहुदी लोकांसाठी, त्याच्याविषयी देखील देवाच्या वचनामध्ये एस्तेरच्या पुस्तकाच्या शेवटचं जे वचन आहे तिथे मर्दखायाविषयी जी साक्ष आहे एस्तेरचं पुस्तक याचा 10वा अध्याय, एस्तेरचं पुस्तक याचा 10वा अध्याय, फक्त 3 वचनं आहेत या अध्यायामध्ये. आणि 3रं वचन असं सांगतं की मर्दखय यहुदी याचा दर्जा अहश्वेरोश राजाच्या खालोखाल होता. यहुदी लोकांमध्ये तो फार थोर होता. त्याच्या बांधव समुदायात त्याची मोठी मान्यता असे. तो आपल्या लोकांचे कल्याण करण्यास झटे व आपल्या सर्व लोकांचे कुशल कसे होईल याकडे त्याचे लक्ष असे. पुन्हा एक वार आपण वचन ऐकूया. मर्दखायाच्या बाबतीत देवाचं वचन सांगतं की त्याच्या बांधव समुदायात त्याची मोठी मान्यता असे. तो आपल्या लोकांचे कल्याण करण्यास झटे व आपल्या सर्व लोकांचे कुशल कसे होईल याकडे त्याचे लक्ष असेल. वर्णाविषयी सांगितलं आहे की तो चांगला मनुष्य होता. या मर्दखायाविषयी म्हटलं आहे की सर्व लोकांमध्ये त्याची मान्यता होती. तो आणि लोकांचं कल्याण करण्यासाठी तो झटत होता. तो झटत होता की मला कशा प्रकारे अधिक चांगल्या प्रकारे सेवा करता येईल. देवानं आमच्या प्रत्येकाला सेवा दिली. आमच्या प्रत्येकाचा सेवा कार्यातील सहभाग फार महत्वाचा आहे. फार महत्वाचा आहे. आम्ही देवाचं राज्य वाढण्यासाठी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. देवाचं राज्य, प्रभू येशू ख्रिस्ताची सेवेतले प्रत्येक सहकारी महत्वाचे. ज्याप्रमाणे पौलाने त्याच्या सेवा कार्यातील सहकारी जे आहेत त्यांचा उल्लेख केला आणि त्याने सांगितलं की या सर्वांचं सहकार्य आहे किंवा या सर्वांची सेवा महत्वाची आहे. आणि तो करितेतील मंडळी तर असं म्हणतो की प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून प्रभूच्या कार्यात अढळ असा, तत्पर असा. प्रभूच्या कार्यात तुमचे श्रम महत्वाचे आहे. जे काही आपण प्रभूसाठी करत आहोत त्याचं प्रतिफळ निश्चित अर्थानं आम्हाला मिळणार. म्हणून आज सकाळी आपण विचार करूया की ख्रिस्त सेवेतील जो मी सहकारी आहे, मी माझी भूमिका खऱ्या अर्थानं पार पाडत आहे. ख्रिस्त सेवेतील जे सहकारी आहेत ते जोखीम पत्करतात, ते त्याग करतात. एवढंच नाही तर ते एकत्र आनंद करतात. चला आज सकाळी जेथे कोठे आपण देवाचं वचन आपण ऐकलेलं आहे, एक शिक्षणाच्या स्वरूपामध्ये आपण ऐकलेलं आहे की देवाचं वचन मला काय शिकवतं. माझ्या अगोदर जे लोक होऊन गेले त्यांनी कशा प्रकारे देवाचं राज्य वाढण्यासाठी त्यांची भूमिका आहे त्यांनी पार पाडलेली आहे. तुम्ही, मी, आपण सर्वजण एकत्र मिळून देवाचं राज्य कसं वाढेल याच्याकडे आपण लक्ष देऊया. प्रभूची सेवा करूया, आनंदानं सेवा करूया, हर्षानं सेवा करूया, सामर्थ्यानं सेवा करूया. देवानं आपल्याला दिलेल्या दानाप्रमाणे आपण प्रभूची सेवा करूया. आणि माझी खात्री आहे की ज्यावेळेला तो येईल त्यावेळेला आम्हाला निश्चय त्याचं प्रतिफळ आम्हाला मिळणार आहे. प्रार्थना करूया. हालेलुया. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे.
प्रभु तुझशी तव क्रूसा दाओली मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी. हालेलुया. सर्व समर्थ देव बापा नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात आमच्याकडे तुझी सेवा करण्याची जी संधी तू आमच्या प्रत्येकाला दिलीस, आभार मानतो. या तुझ्या राज्यामध्ये तू आम्हाला निवडलंस, वेगळं केलंस, आभार मानतो प्रभू येशू. तुझं गौरव आगमन होईपर्यंत प्रभू देव आम्ही तुझ्या राज्यासाठी झटावं, कार्य करावं प्रभू देव बापा. आम्ही जोखीम पत्करावी, आम्ही त्याग करावा, आम्ही तुझ्या राज्यामध्ये एकत्र आनंद करावा अशी चित्रवृत्ती तू आम्हाला दे अशी आम्ही प्रार्थना करतो प्रभू देवा. सकाळी माझे भाऊ माझ्या बहिणी जेथे कोठे आहे तुझं वचन ऐकत आहेत प्रभू देवा. मी प्रार्थना करतो प्रत्येकाला सेवा करायसाठी तू अधिकाने उभं कर, बळ दे, ताकद दे प्रभू येशू. आणि देव बापा आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे केवळ तुझं गौरव दे आणि तुझंच नाव उंचावलं दे. देव बापा आज मी विशेष प्रार्थना करतो आमच्या महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती आहे प्रभू देव बापा, प्रार्थना करतो ही पूर परिस्थिती आता नियंत्रणात येऊ दे प्रभू येशू. देव बापा या पुरामुळे ज्यांनी आपले आप्तजन गमावलेले आहेत, जे दुःखामध्ये आहेत, अशा सर्व कुटुंबियांचं तू सांत्वन कर, त्यांच्या अश्रू पुसून टाक. देव बापा आमचे NDRF आणि जे इतर जे सर्व स्वयंसेवक आहेत ते या परिस्थितीमध्ये काम करत असताना त्यांना देखील चांगलं आरोग्य दे, बळ दे, त्यांना मदत कर, त्यांना कृपा पुरे प्रभू येशू. आणि देव बापा हे जे काही मदत कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचू दे. आमचं जे सरकार आहे प्रभू त्यांचंही तू सहाय्य कर अशी आम्ही तुला आग्रहाची प्रार्थना करतो. देव बापा आम्ही प्रार्थना करतो आमच्या महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती आहे ती आता निवळू दे प्रभू देवा, सर्व काही पूर्वत होऊ दे अशी आम्ही तुला आग्रहाची विनंती करतो. देव बापा प्रार्थना करतो जे कोरोना बाधित आहेत प्रभू देवा त्यांनाही तू चांगलं आरोग्य दे, आमचं हे महाराष्ट्र तू निरोगी ठेव अशी आम्ही तुला आग्रहाची प्रार्थना करतो. देव बापा प्रार्थना करतो मंडळीसाठी, मंडळीतील प्रत्येकाला प्रभू देवा विश्वासामध्ये उभं कर प्रभू. सर्वांच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये तू गौरवानं पुरव प्रभू देवा. प्रत्येकाला तू आनंदी राहण्यासाठी मदत कर प्रभू, सेवा करण्यासाठी मदत कर अशी तुला आग्रहाची प्रार्थना करतो. जे काय आज नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात मागितलं दिलंस, आभार म्हणतो, तुला धन्यवाद देतो, येशूच्या नावात मागतो, आमीन. आपण सर्वजण हात जोडून डोळे बंद करून प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या उन्हासून सोडले आहे तशी तू आमची उणे आम्हास सोड, आणि आम्हास पैसे घालू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला शांती देऊ. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात आमेन.